श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, जर तू देवाकडे काही मागत असशील आणि देव तुला ते देत नसेल तर लक्षात ठेव, देव तुला तू जे मागत आहेस त्यापेक्षाही सुंदर असे तुला देणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जर काही देवाकडे मागत असाल तरी देव तुम्हाला जे हवे ते देत नाही. या उलट देव तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच देत असतो. देवाला सर्व काही दिसत असते, त्याच्यापासून काहीही लपलेलं नाही आहे. लक्षात ठेवा, निसर्ग म्हणजेच ब्रह्मांड तुमचे जीवन घडवत असतो. तुम्हाला कोणत्या वेळी काय हवे आहे काय नको हे सर्व निसर्गाला माहीत असतं. तुमच्या चांगल्यासाठी निसर्गसुद्धा प्रयत्न करत असतं. निसर्गालासुद्धा तुम्हाला सर्व काही चांगलेच व्हायचे असते. निसर्ग फक्त तुमची वाट बघत असतं की तुम्ही किती वेळ संयमाने राहता. निसर्गसुद्धा तुमची परीक्षा घेत असतं. त्यामुळे तुमची कृती, तुमचे बोलणे, तुमचे वर्तन नेहमी योग्य ठेवा. तुम्हाला कितीही दुःख असू द्यात, नेहमी लक्षात ठेवा, दुःखाला बाजूला सारून सुख आणण्याची क्षमता ही तुमच्याकडे असते. तुम्ही जर मनात विचार केलास तर तुमच्या सर्व दुःखांवर तुम्ही स्वतः मार्ग काढू शकता. तुमच्यामध्ये ती क्षमता आहे. देवसुद्धा तुमचे कष्टच पाहत असतो. तुम्ही संकटामध्ये काय करता ते बघत असतो. तुम्ही दुःखात काय करताय हे सुद्धा देव बघत असतो. त्यामुळे दुःखात जास्त वेळ घुटमळत बसू नकात. माझ्यावरतीच एवढे संकट का, दुःख का म्हणत रडत बसू नकात. निसर्गसुद्धा तुम्हाला पाहत आहे. तुम्ही हरताय का रडताय हे सुद्धा ते पाहत आहे. तुम्ही कसे वागता हे सर्व जण पाहत असतात. त्यामुळे न घाबरता परिस्थितीला सामोरं जा. परिस्थितीशी 2 हात करा, प्रामाणिकपणे करा आणि आपला मार्ग चांगला ठेवा. आपल्या कष्टाची तयारी ठेवा, प्रामाणिक कष्टाची तयारी ठेवा. जो व्यक्ती प्रामाणिक कष्ट करतो त्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही. त्यामुळे आपले कष्ट नेहमी प्रामाणिक ठेवा आणि कोणालाही आयुष्यात फसवू नकात. फसवलेली किंवा हिसकावलेली गोष्ट हे थोडा वेळ टिकते, पण तुम्ही जे की कष्टाने कमवता ते आयुष्यभर तुमच्या सोबत राहते. आज ना उद्या तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ हे तुम्हाला मिळतेच. त्यासाठी तुम्ही कष्ट हे निरंतर करत राहायचे. कशालाही घाबरू नकात. कष्टाला पर्याय नाही. आयुष्य म्हणलं तर संघर्ष, कष्ट हा आलाच. तुम्ही फक्त आपले कष्ट हे प्रामाणिक ठेवा. आपल्या कष्टांना आपल्या मेहनतीची साथ द्या. तुमचे आयुष्य नक्कीच बदलेल. लक्षात ठेवा, तुमच्या आत्ताचे कष्ट हे तुमचे उद्याचे भविष्य चांगले जाण्याची एक प्रक्रिया असते. जेवढे जास्त कष्ट तुम्ही आत्ता करचाल, भविष्यात तेवढंच जास्त सुख समाधान तुम्हाला भेटेल. या उलट आत्ता जर का तुम्ही कष्टापासून दूर पळालात आणि सुखात राहायला लागलात, स्वतःच्या कम्फर्टमध्ये राहायला लागलात, तर भविष्यात तुम्हाला दुःख सोसावे लागेल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या वाटेचे कष्ट हे प्रामाणिकपणे पार पाडा. कष्टाला पर्याय नसतो. कष्टाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही आयुष्यात. त्यामुळे काही न घाबरता, चिंता न करता आपल्या वाटे आलेले कष्ट हे प्रामाणिकपणे फेडत जावा. लक्षात ठेवा, एक ना एक दिवस हा तुमचा येईलच, ज्या दिवशी तुमच्या वाटेचे सर्व दुःख कष्ट संपून तुमचे सुखाचे क्षण चालू होतील. त्या एका क्षणाची वाट बघा. तो एक क्षण येईपर्यंत प्रामाणिक कष्ट करा. नक्कीच एक दिवस हा तुमचा येईलच, जो दिवस की तुम्ही सुखास आनंदात राहाल. तो दिवस नक्कीच येईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, आपल्यापैकी खूप जणांचे स्वप्न असते की आपल्याला सरकारी नोकरी मिळावी. त्यासाठी आपण खूप मेहनत देखील करत असतो. दिवस रात्र अभ्यास करत असतो. त्यातील काही जण MPSC UPSC सारख्या
सरकारी परीक्षांचा अभ्यास करत असतात. खूप प्रयत्न करूनही काहींना मात्र त्यात यश येत नसते. कारण आपल्या प्रयत्नांसोबत आपल्याला देवाचे आशीर्वाद असणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी सेवा बघणार आहोत जी केल्याने आपल्याला देवाचा आशीर्वाद नक्कीच मिळेल व आपण या परीक्षेत यशस्वी होण्याची शक्यता जास्त वाढेल. त्यापूर्वी तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण या चॅनलवरती अशीच माहिती देत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. जे कोणी विद्यार्थी सरकारी नोकरीच्या परीक्षेसाठी प्रयत्न करत आहेत ही सेवा त्यांनी स्वतः करायची आहे. सर्वप्रथम दररोज सकाळी अंघोळीनंतरनं एक प्याल्यात पाणी घेऊन त्यात 3 बोटे बुडवून पुढील मंत्राचा 3 माळ जप करायचा आहे. तो मंत्र आहे सरस्वती मंत्र. ओम ह्रीं श्री श्री हंसः थः थः ठठ सरस्वती भगवती शवद्या प्रसादम कुरु कुरु स्वाहा. माळ 3 वेळा जप केल्यावर प्याल्यातील पाणी आपण प्राशन करायचे आहे. या सेवेमुळे आपली तल्लख बुद्धी होते, शीघ्र शवदा प्राप्ती होते. ज्याला कोणाला तोत्रापणा असेल तर तोही जातो. त्यानंतरनं आपल्याला पुढे परीक्षेत यशस्वी होण्यासाठी यश प्राप्तीसाठी पुढील मंत्र म्हणायचा आहे. परीक्षेत यश प्राप्तीसाठी मंत्र मोरी सुधारही सो सब भांती जासू कृपा नहीं कृपा अदाती. हा सरस्वती मंत्र आपल्याला डोक्यावरती हात ठेवून 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर दररोज 3 माळ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा. 3 वेळा स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा. 3 वेळा हनुमान चालिसा म्हणायची. 3 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचे. 3 वेळा रामरक्षा म्हणावे व एक गुरुचरित्राचे पारायण नक्कीच करायचे आहे. या सर्व गोष्टी दररोज न चुकता न विसरता स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून ही सेवा करायची आहे. याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तुम्ही परीक्षेत यशस्वी नक्कीच होचाल. तुम्हीसुद्धा जर का स्वामी भक्त असाल आणि तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. तुम्हालाही स्वामींचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ.